रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला DN साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. खरं आज मी खूप सुंदर आणि चांगला फ्लॅट दाखवतोय. ज्या मंडळींना हायर फ्लोअर नको आहे, लोअर फ्लोअरलाच घर पाहिजे, कार्पेट चांगल्या पद्धतीचं पाहिजे, वेल नोन डेव्हलपर्स पाहिजे, चांगल्या क्वालिटीचं सगळं कन्स्ट्रक्शन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी हव्या असतील आणि मोठं टाउनशिप किंवा कॉम्प्लेक्स टाईप पाहिजे, तर मला असं वाटतं त्या लोकांसाठी हा सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा एक फ्लॅट आहे. जो फ्लॅट अनयूज अनटच कोरा असणार आहे. आणि परत विशेष जर म्हटलं तर हा जो फ्लॅट आहे हा बाहेर जाताना पश्चिमेला असेल आणि आतमध्ये येताना पूर्वेला असेल. तर असाच एक कल्पतरू इमेन्सा नावाचा कोलशेत रोडवरती एक प्रोडक्ट आहे जो कल्पतरू पार्क सिटी त्याला म्हणलं जातं. तिथेच एक इमेन्सा नावाचं क्लस्टर आहे आणि त्या क्लस्टरमध्ये आपल्याकडे ग्राउंड प्लस तशी 29 माळ्याची बिल्डिंग आहे, पण लोअर फ्लोअरला 2 BHKचा फ्लॅट आहे. इथे 636 कार्पेटचा फ्लॅट आहे, इथे 600 कार्पेट आहे, इथे 535 कार्पेट आहे, इथे 754 कार्पेट आहे, इथे 810 कार्पेट आहेत. तर त्यानुसार प्रत्येकाचा रेट हा वेगळा वेगळा असणार आहे. ह्या फ्लॅटसोबत बाकी आपल्याला एक कार पार्किंगही मिळणार आहे, कव्हर्ड कार पार्किंग जी पोडियमची असणार आहे. नंतर जर तुम्ही आतमध्ये आलात तर हे फ्लॅट ईस्टला आहे. तुमच्या घरामध्ये सकाळचं ऊन प्रॉपर नीटनेटकं मात्र नक्की येईल. आता हा जो फ्लॅट आहे थोडा अर्जंट सेल आहे, त्याची किंमतही त्या पद्धतीची ठेवली गेलेली आहे, पण इथे बिल्डर अजून सोसायटी झालेली नाही, त्याच्यामुळे बिल्डरचा ट्रान्सफर इथे थोडासा जास्त म्हणण्यापेक्षा एक प्रत्येक फ्लॅटनुसार त्यांनी एक ट्रान्सफरचं पैसे ठेवलेले आहेत. तर ते पैसे एकटा ओनर बिअर करायला तयार होत नाही, त्याच्यामुळे ती ट्रान्सफर जी आहे ती अर्धी परचेसर आणि सेलर दोघांना मिळून करावी लागणार आहे, असं ओनरचं मत इथं त्यांनी व्यक्त केलेलं आहे. तर त्याच ठिकाणी हा 636 कार्पेटचा हा फ्लॅट आहे. आणि जर तुम्ही फ्लॅट बघितलं तर फ्लॅटचा जर तुम्ही हॉल बघितला तर हा बाकी हॉल खूप मोठा नक्की तुम्हाला जाणवेल आणि खरोखर खूप मोठा हॉल आहे 636मध्ये असणार. याच्यात गॅसची पाईपलाईन आली आहे, स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम आणि विशेष म्हणजे इथे एक 20 एकरचं जवळजवळ एक सेंट्रल पार्कचं ऑलरेडी रिझर्वेशन म्हणण्यापेक्षा तो तयार झालेला आहे आणि ठाणा म्युनिसिपल कॉर्पोरेशनला तो हँडओव्हर पण झालेला आहे. तर तिथे एक तेवढं मोठं तुम्हाला ते एक वापरायला बाकी नक्की मिळणार आहे. आणि जर तुमच्या ह्या फ्लॅटमधनं जर बघितलं तर मग मात्र सुंदर अशी चांगल्या पद्धतीची तुम्हाला गार्डन बाकी सुंदर आणि चांगली नक्की तुम्हाला दिसते. म्हणजे यात काय पुढे समोर बिल्डिंग आहे पण त्याचं अंतर थोडं लांब आहे, पण त्याच्यातनं जर तुम्ही बघितलं तर इथे तुम्हाला हे ग्राउंड फ्लोअरचं गार्डन जे आहे ते गार्डन बाकी तुम्हाला सुंदर दिसते. 4 माळ्याची पार्किंग आहे, त्याच्यानंतर फ्लॅट चालू होतो. तर त्या पद्धतीचा हा फ्लॅट बाकी आहे. नंतर जर आपण पुढे आलो तर इथे तुम्हाला आल्यानंतर इमिडिएटली एक सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं किचन आहे, ज्याच्यात गॅसची पाईपलाईन ऑलरेडी आलेली आहे. तर हे तुमचं सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं किचन आहे, जे आत्ता सध्या खालीच आहे. तुम्हाला फर्निचर करायचं म्हणलं तर त्याचं सगळं करावं लागणार आहे, पण क्वालिटी वाईज कन्स्ट्रक्शन वाईज चांगलं आहे. पुढे जर आपण आलो तर पुढे आल्यानंतर इथे परत एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट हे कॉमन चांगलं आणि मोठं आहे. मात्र हे बी काही कमी नाही आहे, चांगल्या पद्धतीचं खरं दिलं गेलेलं असणार आहे. आणि त्याच्यानंतर जर आपण पुढे आलो तर पुढे आल्यानंतर परत तुम्हाला इथे एक ड्राय बाल्कनीसाठी एक वेगळी जागा खरं दिली गेलेली आहे. बिल्डिंगला बाकी OCCC सगळं कंप्लीट आहे, आत्ताच ताबा दिलेला आहे. त्याच्यामुळे डेव्हलपरनी सगळे चार्जेस म्हणजे लाईट बिल चार्जेस म्हणा किंवा मग तुमचं पोजेशन चार्जेस म्हणा किंवा त्या सगळ्या गोष्टी जे ऑलरेडी आहेत त्या खरं भरल्या गेलेल्या आहेत. इथे परत इकडे आल्यानंतर इथे कॉमन बेडरूम आहे. ह्या बेडरूमची साईज पण जर बघितली तर खरं तर कॉमनची साईज पण चांगली आहे. आणि जर तुम्ही हे होल्स बघितले तर हे होल ACचे डक्ट खरं करून ठेवलेले आहेत. ACचं डक्ट इकडं खाली, AC इकडं पाठीमागचं जे आउटलेट आहे तो इथं ठेवायचा, तिथून पाईपवरती येणार आणि मग तुमचं वरती AC सेट होईल. अशा पद्धतीचं खरं हे ह्याच्यासाठी हे तुम्हाला हे होल, ह्या साईडला एक होल अधिक त्या साईडला एक ACसाठी करून ठेवलेले होल आहेत. परत हे जरी कॉमन बेडरूम आहे, याचा पण जर तुम्ही व्ह्यू बघितला तर सकाळचं ऊन तुम्हाला ह्या बेडरूममध्ये पण चांगलं आणि सुंदर नक्की येणार आहे. ठाणा स्टेशनपासून जर याचा आपण विचार केला तर साधारणतः 5.5 ते 6 किलोमीटरांती कल्पतरू पार्क सिटी नावाचं हे खरं कॉम्प्लेक्स असणार आहे. नंतर जर आपण पुढे आलो तर पुढे आल्यानंतर तुम्हाला इमिडिएटली इथे एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट हेही मोठं प्रशस्त आणि चांगल्या पद्धतीचं दिले गेलेलं, जिथे चांगल्या क्वालिटीचं प्लंबिंग वर्क पण वापरलेलं आहे. कल्पतरू आहे तर कल्पतरूचं नावाप्रमाणे तो बनवतो, पण तसं आणि क्वालिटी पण त्या पद्धतीने वापर. खरं तर हा प्रोडक्ट असा बघितला तर 8 ते 9 वर्ष डिले झाला आणि त्याच्याचमुळं मग ते बिल्डरच्या डोक्यात आलं की आपल्याला हे ट्रान्सफर फी इथे लावली पाहिजे, कारण त्यांनी पण त्याचं नुकसान कुठून तरी भरून काढण्यासाठी हे ट्रान्सफर फीचा इकडे प्रकार खरं ठेवला गेलेला आहे. नंतर जर तुम्ही इथे आला तर इथे तुम्हाला परत एवढं मोठं कपाट बसेल, असं चांगलं मोठं. ह्या कपाटासाठी मस्त अशी चांगल्या पद्धतीची जागा आहे. आणि नंतर इथं क्रॉस व्हेंटिलेशनला एक खिडकी. आणि नंतर जर तुम्ही बघितलं तर इथे मग असा बेडरूम आहे जो मोठा आणि नक्की मोठा आहे, जिथे तुमचं ते सामान एका साईडला लागलं तर तुम्हाला हा बेडरूम पद्धतशीरपणे चांगल्या पद्धतीचा वापरायला नक्की मिळू शकतो. आणि जर समजा आपण ह्या साईडला बघितलं तर इथं मात्र मग तुम्हाला
परत तुमच्या घरामधून अशी सुंदर आणि चांगल्या पद्धतीची गार्डन बाकी तुम्हाला नक्की बघायला मिळते. अशा पद्धतीचा हा ज्या मंडळींना लोअर फ्लोअरलाच पाहिजे, थोडंसं चांगल्या ब्रँडचं घर पाहिजे, ईस्ट वेस्ट घर पाहिजे, तर मला असं वाटतं हा त्याच्यासाठी एक आपण ऑप्शन आणलेला आहे. ह्या ऑप्शनबद्दल तुम्ही चर्चा करू शकता. ह्याच्यात तुम्ही कोणत्याही बँकेकडनं लोन घ्यायचं म्हणलं तर तुम्हाला बँकचं लोन मिळणार आहे, कारण प्रोजेक्ट हे लिगल इथं पहिले बायर कंपनी होती, बायर कंपनी विकत ह्या मंडळींनी घेतली आणि त्याच्यानंतर हे प्रोडक्ट खरेदी तयार झालेले आहे. अशा पद्धतीचा हा 2 BHKचा फ्लॅट मी तुम्हाला दाखवलेला आहे. मी पण रोज काम करतोय, रोज तुमच्यासाठी नवीन नवीन चांगल्या चांगल्या गोष्टी घेऊन येण्याचा रोज प्रयत्न करतो. तिथे माझ्याकडनं काही चुका होत असतील तर त्या चुका तुम्ही सगळ्या तुमच्या पदरात घ्या. राहिला प्रश्न रेट्सबद्दलचा, तर रेट्सबद्दल पण आपण प्रत्येक ओनरशी चर्चा करताना सगळ्यांशी त्यांना ते समजून सांगण्यापर्यंत थोडासा वेळ जाऊन समजून सांगितल्यानंतर मग ते सांगतात की हा तुम्ही बोलताय ते बरोबर आहे, तुम बोल रहे हो बरोबर आहे, तेव्हा कुठे आपण त्या गोष्टी काढायचा प्रयत्न करत असतो. अदरवाईज जर कोणी खूपच हाय रेट सांगितलं तर आपण तो फ्लॅट पण काढायला कमीत कमी जात नाही, कारण की मग ते नंतर काढून तुम्हीच परत म्हणणार आहे व्हेरी हाय रेट. तर ते मी हा विचार करतो की टाळतो मी, म्हणजे नुसतं दाखवायला म्हणून दाखवण्यात, काढायचं म्हणून काढण्यात मला बी तसं काही इंटरेस्ट येत नाही. काहीतरी सगळं मार्केटला धरून जर काही रेट असतील तर मग चर्चा करायला बरं वाटतं किंवा ते व्हिडिओ काढायला बरं वाटतं किंवा मग त्या सगळ्याच गोष्टी मला असं वाटतं. हे मी माझं मत कळवलेलं आहे. तर असेच आमचे व्हिडिओ सगळ्यांनी बघत राहा. आमचे जास्तीत जास्त लोकांनी व्हिडिओ बघावेत, सबस्क्रायबर्स करावे, शेअर ते सगळं करा, जेणेकरून तुमच्यासमोर मला नवीन नवीन घरं घेऊन यायला अजून आनंद होईल. मी जास्त चांगल्या पद्धतीने आतून चांगलं अजून काम करण्याचा प्रयत्न करेन. त्याच्यासाठी तुम्ही सबस्क्रायबर्स करा, त्याच्यासाठी तुम्ही शेअर करा, त्याच्यासाठी लाईक करा. जास्तीत जास्त कोणी घरं बघा. तुमच्या जीवावरती मला हे घरं दाखवायला मजा वाटते. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.